फोन कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून घेण्यात आली शेतकऱ्याची यशोगाथा। शेतकरी बांधवांनो, पहिल्याच वेळी कोथिंबीर लागवड करण्यात आली। ज्या टप्प्यामध्ये कोथिंबीर लागवड केली त्या टप्प्यामध्ये मार्केटमध्ये अगदी नगण्य प्रमाणामध्ये भाव होतं, तरी पण या शेतकऱ्यांनी मागे न खचता खूप प्रमाणामध्ये पैसे या दिवसामध्ये करून घेण्यात आलेले आहे। शेतकरी बांधवांनो, अशा शेतकऱ्याची आपण यशोगाथा ऐकणार आहेत की जेणेकरून खरंच तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी कोथिंबीर केलं तर प्रोत्साहन मिळू शकतो। तर आपण नक्कीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा प्रयत्न करा, तुम्हाला 100% काही ना काही इथून माहिती मिळेल। सर, हा बोला की। गावाचं नाव कोणतं आपलं? आंधळी, आंधळी, तालुका पलूस। तालुका पलूस, जिल्हा सांगली, गाव आंधळी। गाव आंधळी। संपूर्ण नाव आपलं? सुखदेव महादेव जाधव। प्रॉपर आंधळी गावाचे ना? हा, प्रॉपर आंधळी। बर बर। कोथिंबीर पहिल्यांदाच केलं होतं का त्याच्या अगोदर पण केला होता? नाही, ह्याच्या अगोदर मी एवढी करत नव्हतो, हा हा, पण आता जास्त केली बघा या वेळेसला। म्हणजे पेरणी करून किती दिवस झालं होतं सर? पेरणी 7 तारखेला आपण पेरली होती, कालच्या 7ला महिना झाला, म्हणजे आपण 40 दिवसात संपून टाकली बघा पाक। 40 दिवसामध्ये संपून टाकलेत। म्हणजे आता असं समजा की कहाणी अशी आहे आपली की एक कडू पण म्हणावं लागेल आणि गोड पण म्हणावं लागेल, बरोबर आहे? होय। म्हणजे काय मार्केटमध्ये स्वतः जाऊन विक्री केलेत आपण? हो, स्वतः पण गेले आणि मार्केट पण केले आपण। हा, आणि मार्केट पण केलेत। तर सर, जवळपास 30 किलो बियाणं वापर केला होता ना तुम्ही? नाही, 30 किलो नाही गेला आपला, 22 किलो गेला धना। 22 किलो धन्यामध्ये किती पेंड्या झाले होते टोटल? पेंडी काय मी मोजली नाही। हा हा, तरी पण एक रक्कम किती झाली टोटल 22 किलो बियाण्याला? मोजली बघा, 76,000 रुपये झाले बघा। 76,000 रुपये रक्कम झाली? हा, 76,000 रुपये रक्कम झाली। आम्ही पेंड्या म्हणजे मोठ्या। हा हा हा, म्हणजे पेंडी थोडं मोठी झाल्यामुळं तेवढी रक्कम झाली। त्या हिशोबाने म्हटले तर मार्केट नसताना पण, आणि मार्केट नव्हतं, मार्केट आम्हाला एक आठवडा गावलं, ती पण कसं 12, 13, 15 तर काही नाही गावली आलं। हा हा हा, म्हणजे 12, 13च्या हिशोबाने पेंडी गेली आपली? हो, 12, 13च्या हिशोबाने आपली पेंडी गेली। पण आपण नाही, जी व्यापारी आपल्या शेतामध्ये न्यायला येत होती की नाही, ती आम्ही एक पेंडी विकायची, मार्केटची एक पेंडी, आणि त्यासनी एकाची दोन्हीची एक करून देत होतो। हा हा हा, अच्छा अच्छा, असं करत होतो आम्ही। तर जागेवर नेते ती माल आमचा परत पुढे जायचा, त्यापेक्षा आम्ही आपलं कणा 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 परत ही करून टाकतो। आता त्या हिशोबाने तुम्ही पहिल्यांदाच कोथिंबीर केलंय, तर पहिल्यांदाच म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कोथिंबीर केलं होतं? हो हो। तर एक त्या हिशोबाने तुमचा फायदा तुम्हाला मिळाला? मिळाला, फायदा मिळाला, काय अडचण नाही। आपलं 20,000 खर्च झालतं, वरले पैसे सगळं आपल्याला मिळाले, मजुरी बिजुरी सगळी त्या 20,000च काढली। आणि जवळच्या मार्केटमध्ये कुठं कुठं तुम्ही घेऊन गेलतो? आजूबाजूच्या गावाचे नाव काय? आम्ही विट्याला जात होतो, पलूसला जात होतो, हा हा, आणि शेतकरी व्यापारी येऊन येत होते। व्यापारी पण येऊन घेऊन गेलेत? हा, आणि आपण आसपासच्या भागात संध्याकाळचं सगळं काम झालं की आपलं बारीक पिंडी बांधायची, एकदम बारीक, हा हा हा, आणि ती आपली पोरगान मी आपलं संध्याकाळचं 100, 150, 200 काय निघाली दोघं। याच्यामध्ये सगळं घरच्यांनी आपल्याला सपोर्ट केलं? पेंडी बांधायची, कोणी काढून द्यायचं, कोणी मार्केटमध्ये न्यायचं, बरोबर? हो हो हो। तर म्हणजे घरच्या लोकांनी सगळे सपोर्ट केलेत आपल्याला? हा, ते सगळा प्लॉट बघा, मी 2,000 रुपये तर संपवला बघा, 2,000 रुपये उपाटणीला, म्हणजे बारची मजुरी। हा, म्हणजे बाहेर खर्च करण्याऐवजी घरच्या घरी आपण कव्हर केलं? हो, कव्हर केलं। बर बर बर। आता काय करतो साहेब माहितीये का? हा हा, आता जरा माग पुढं करतो। हा हा, आज 4 उपट टाकले तर 4 दिवसाने 4 टाकतो। हा, म्हणजे टप्प्याटप्प्याने तुम्हाला विक्री करता येईल, म्हणजे असं मला आता बरेच शेतकऱ्यांना थोडं सांगायचं बाब मिळते, किंवा कोथिंबीर बी जर केलं तर टप्प्याटप्प्याने करा। आणि समजा शेतकऱ्यांनी कोथिंबीर केली बी तर जसं तुम्ही मार्केटमध्ये नेऊन विक्री केलेत, हो, तसंच त्यांना पण तुमच्यासारखा फायदा परवडू शकतो, बरोबर? होतो की? होय। म्हणजे भाव नसताना पण, म्हणजे आपलं माल खराब करण्याऐवजी व्यापारी जर आपल्या प्लॉट मध्ये जर येत नसेल, व्यापारी आपल्या भागाकडे येत नसेल, तर आपण स्वतः विक्री बी जर मार्केटमध्ये घेऊन गेलं तर आपल्याला कधी मग कोथिंबीर परवडते? परवडते। तुम्हाला सांगू का, मी आता हाय या स्टेजला बा, तुम्हाला सांगतो, आम्ही मार्केटचा माल नेतो, 5 रुपयाला जर पिंडी गेली तरी आपल्याला परवडते। 40 दिवसात काय पीक देणार आहे आपल्याला? हा, बरोबर आहे, बरोबर आहे। आणि पाण्याचा बचत, आणखी पाणी किती, 10 मिनिटं पाणी आम्ही सोडतो, ती पण गावा रेनपाईपच्या माध्यमातून पाणी नियोजन केलं होतं आपण। हा, पेरणी आपण केली, पाऊस पडला, एक चांगलं झालं, हा बरोबर। आणि नंतर आपण एक
परत एक बार पावसाची लाट आली, वादळ झालं. बरोबर आहे. परत 26 आणि आपण 27 तारखेच्या दरम्यान. हा बारीतला एक औषध आधी मारलं, त्या संध्याकाळी पाऊस चालू मोठा झाला. तर खत काय काय वापर केलं होतं साहेब? आता खरं तुम्हाला सांगायचं, मी खताची एक ही चिमट टाकली नाही. तुम्हाला आता लबाड काय सांगायचं नाही. तर तुम्ही मला सांगितलं होतं 24 घाला. पण मंगळवारी ज्या दिवशी पेरणी 7 तारखेला झाली, त्यावेळेला माझं जरा पोरस मध्ये काम निघालं, म्हणून पोरग्याला सांगितलं तुझं तू ही बस खात बीत राहून दे म्हणलं, हाय असं पेरणी करून घेऊया आधी. बरोबर आहे. आणि त्याला 2 फवारणी करण्यात आले. आणि त्याला काही तणनाशक वगैरे काही सकट मारलं नव्हतं, तणनाशक सकट मारलं नव्हतं. तणनाशक सुद्धा वापर केले नाही. एक वेळेस आपण फक्त निंदणी खुरपणी तेवढं करून घेतलं होतं मध्ये. ते पण कसं आहे, निम्म्यालाच केली, निम्म तसंच राहिलं. तेवढं मध्ये ते पाऊस सापडला ना मध्ये मोठा, तरी पण त्यातनं नाही तावान आलं जोरात, मधून म्हणजे चांगलं उचलून आलं. हो. अच्छा. तर आता हे मी आहे ना, तुमची नेमकं कॉल रेकॉर्डिंग केलंय हे. तर बरेच शेतकऱ्यांना थोडं म्हणजे एक प्रोत्साहन मिळेल बाबा, आश्वासन मिळेल त्यांना, काहीतरी म्हणजे आत्मविश्वास मिळेल की बाबा काहीतरी बाबा होऊ शकतो चांगलं. नाही तुम्हाला सांगू का, मला तर बघा असा अनुभव आहे की आता 1 नंबरचं बघा, हे 5 रुपयाला पिंडी गेली तर पैसे आपल्याला होतीत का, तर होती की 1 नंबर, काय अडचण नाही. आता हा मी कॉल रेकॉर्डिंग करून युट्यूबला पाठवणार आहे. समजा यदा कदाचित शेतकऱ्यांचं जर मला नंबर बी जर मागितले, तर मी तुमचा त्यांचा शेतकऱ्याचा नंबर द्या, तर तुमचा नंबर मी त्यांच्याशी देऊ शकतो. हो, द्या. काय अडचण नाही. कसं आहे, आपण माहिती सांगायला आपण पण काय अडचण नाही. जे काय मुळात म्हणजे कसं आहे सर, ह्याच्यासाठीच रेकॉर्डिंग केलंय मी हे, की आमच्या भागामध्ये बरेच शेतकरी कोथिंबीर करतात, परंतु आहे ना मार्केट नसताना काय होतो, शेतकऱ्यांना रोटर मारत असतात किंवा जाग्यावरती सोडून देत असतात. ही चुकीच आहे. हो. म्हणजे असं म्हणजे हे आता हे तुमची अशी यशोगता आहे. खरंच बाबा, आपल्याकडे कोणी नसताना पण स्वतः आपण मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर बी आपल्याला चांगला फायदा मिळालेला आहे. बरोबर. आता तुम्हाला सांगतो, आम्ही सकाळच्या पारी काय करायचं, आणि मेन मुलगा दोघं जण जायचं, जी कोण लोक नाही जी येणार यायची की नाही, त्याची कान उपटून मोजळ बांधून द्यायचं. बरोबर. आणि 3च्या पुढं 2 मजुरी येते कामावून. बर 3च्या पुढं आम्ही ती मार्केटला 500, 600, 700 अशी पिंडी काढायची. पाठी 4ला आम्ही ती गटोडी बांधायची, मार्केटला नेऊन टाकायची. म्हणजे पहाटे 4ला उठून गटोडे बांधून मार्केटमध्ये घेऊन जायचं. पण आदल्या 3 वाजल्या, दुपारी 3 वाजल्यापासून माल काढून उभा करून ठेवत होतो आम्ही. आणि पाट्याची ती गटोडी बांधायची, मार्केटला घेऊन जायचं.